हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे गावाकडची वर्षा. आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ. त्यासाठी मी एक असा उभा कांदा कट करून घेतला. त्यानंतर मी कढई गरम केली. त्यात कांदा परतण्यासाठी टाकला आणि त्यात काही तेल ॲड केलं. तेल ॲड केल्यानंतर कांदा छान असा परतला जातो. कांदा असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेतला आणि त्यात खोबरं कीस देखील ॲड केला. खोबरं कीस ॲड केल्यानंतर खोबरं कीस देखील मी छान असा परतून घेतला. त्यामध्ये देखील मी तेल ॲड केलं होतं. तेल ॲड केल्याने भाजीला देखील छान अशी चव येते आणि आपला मसाला देखील लवकर परतला जातो. आणि त्यानंतर मी त्यात कोथिंबीर देखील ॲड केली. कोथिंबीर देखील मी परतून घेतली. त्यानंतर आपली कोथिंबीर अशी परतली होती. ते परतल्यानंतर आपला मसाला हा वाटण्यासाठी तयार झाला होता, पण त्याला आपण थंड करून वाटणार आहोत. त्यानंतर मी मोड आलेली अशी काहीतरी मटकी घेतलेली होती. माझी मटकी अशी काहीतरी होती. मटकी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर मी एक टोप देखील गरम होण्यासाठी ठेवला होता. त्यात मी स्वच्छ धुवून घेतलेली मटकी ॲड केली. आपण मटकी यात देखील शिजवून घेणार आहोत. मटकी आपण यामध्ये 90% तरी शिजवून घ्यायची आहे. एका टोपामध्ये मी मटकी घालून घेतली. त्यात मी हळदी पावडर घातली. हळदी पावडर आणि मी चवीनुसार काही मीठ ॲड केलं होतं. आणि काही पाणी घालून घेतलं आणि मटकी चांगली अशी यात 90% मी शिजवून घेतली होती. यामध्येच मी 90% मटकी अशी शिजवून घेत असते. यामध्ये मी मटकी शिजवून घेतली. त्याला मस्त असं मिक्स केलं आणि मटकी शिजण्यासाठी ठेवली होती. त्यानंतर असा काहीतरी माझा मसाला मी तयार करून घेतला. मसाला तयार झाला होता आणि एक कढई गरम होण्यासाठी ठेवली. त्यात मी तेल देखील घालून घेतलं. तेल घातल्यानंतर त्यात मी जिरे मोहरी देखील तडतडण्यासाठी घातले. जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यात मी वाटण केलेला मसाला देखील ॲड केला. वाटण केलेला मसाला ॲड केला. तो देखील व्यवस्थित आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे. मसाला देखील मी परतून घेण्यासाठी टाकला होता. मसाल्याला गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर मी त्यात मसाले ॲड करणार आहे. अशा प्रकारे मसाला असा छान तेलामध्ये मिक्स करायचा आहे. तेलामध्ये मिक्स केल्याने असा मसाला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतला जातो. मसाला परतल्यानंतर त्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला आणि हळद तर आपण मटकीमध्येच टाकलेली होती. यामध्ये आपण धने पावडर आणि गरम मसाला देखील ॲड करणार आहोत. ते ॲड केल्यानंतर आपण ते देखील छान असं परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे. तेल सुटल्यानंतर आपण त्यात मटकी देखील ॲड करणार आहोत. त्याआधी आपण हा छान मसाला मिक्स करायचा आहे. मिक्स केल्यानंतर मसाल्याला चांगलं असं तेल सुटतं. माझ्या मसाल्याला असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर मी त्यात मटकी ॲड केली. शिजवलेली मटकी ॲड करायची यामध्ये. शिजवलेली मटकी मी त्यामध्ये ॲड केली. ती देखील छान अशी परतवून घेतली. परतवून घेतल्यानंतर मी ती वाफवण्यासाठी ठेवणार आहे. मटकी मी वाफवण्यासाठी ठेवली होती. त्यामध्ये छान झाकण ठेवून दिलं. मटकीला छान अशी माझ्या तेल सुटलेलं होतं. मटकी देखील मी परत हलवून घेतली, अशी मिक्स करून घेतली. त्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण गरम पाणी ॲड करायचं आहे. मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी त्यामध्ये ॲड केलं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच आपण ॲड करू शकतो. आपल्याला जास्त लागेल तर जास्त करा, कमी लागत असेल तर कमी करा. मला जेवढं लागेल तेवढं मी पाणी त्यामध्ये घालून घेत आहे. शक्यतो गरमच पाणी वापरा या भाजीमध्ये. पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये चवीनुसारच मीठ घालायचं आहे. आपण मटकी उकडवण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये देखील मीठ घातलेलं होतं. यामध्ये देखील आपल्याला चवीनुसार आणि थोडेच मीठ घालायचे आहे. ते देखील मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी काहीतरी मटकीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. त्यात मी वरून काहीतरी कोथिंबीर ॲड केली
ॲड केल्यानंतर त्यावरती चांगली छान अशी उकळी काढून घ्यायची. आपली मटकी आपण उकडवण्यासाठी ठेवली होती, पण आपण 90% शिजवून घेतली होती. यात 10% आपल्याला मटकी शिजवून घ्यायची आहे. आणि अशी काहीतरी माझी रस्सा उसळ तयार झाली होती. मटकीची उसळ आपण म्हणू शकतो, रस्सा उसळ म्हणू शकतो, अशी काहीतरी तयार झाली होती. आपण ही मिसळ करून देखील खाऊ शकतो या मटकीची. आणि त्यानंतर आमचं जेवणाचं ताट असं काहीतरी तयार झालेलं होतं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण करून घेतलं. तुम्ही पण या जेवण करायला. चलो बाय.